नमस्कार. आज आपल्या व्हिडिओमध्ये जे 9 डिसेंबरला मी कोथिंबीरची बियाणं लावली होती त्याचा रिझल्ट तुम्हाला दाखवायला केलेला आहे. तो कोथिंबीरची वाढ तुम्ही पाहत असाल चांगली झालेली आहे. कोथिंबीरबरोबर ही जी कारल्याची वेल आहे ती आपसुकच आलेली आहे. त्याला मी घनजीवामृत दिलेलं आहे. जीवामृतची आणि ताकाची फवारणी केलेली आहे. अंडा ताक संजीवकची ड्रिंचिंग म्हणजे मुळाला त्याला दिलेलं आहे आणि तुम्हाला रिझल्ट दिसत आहे व्हिडिओमध्ये की वेलीची वाढ अप्रतिम झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे कारली आलेली आहेत आणि प्रत्येक वेलीवर जी फळांची सेटिंग आहे ती खूप चांगली झालेली आहे. म्हणजे एका वेलीवर तुम्हाला इथे दिसत असेल की किती कारली लागलेली आहे, त्याला म्हणतात फळांची सेटिंग. बघा, एका वेलीवर भरपूर इथे कारली लागलेली आहेत आणि ह्या प्रत्येक वेलीवर हा रिझल्ट आहे. तर हीच आपल्या नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीची ताकद आहे. कुठेही केमिकल फर्टिलायझर, पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड्स वापरलं नाही आहे. कुठेही तुम्हाला रोगांचा प्रादुर्भाव दिसत नाही आहे, कीटकांचा अटॅक दिसत नाही आहे आणि इथे आपण विषमुक्त शेती केलेली आहे. ह्याच्याबरोबर मी कोथिंबीर घेतली आहे कारण हे दोन्ही एकमेकांसाठी पूरक आहेत. आज ही कोथिंबीर माझ्या जेवणात मी वापरते आहे. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा. थँक्स.